सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23च्या बाबतीत जे की पाठीमागचं उर्वरित घटक आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस असेल आणि त्याच पद्धतीने पुणे कारागृह पोलीस असेल ह्या दोघांची इन्फॉर्मेशन परफेक्ट देण्याचं काम तुमच्यापर्यंत आता आपण केलेलं आहे. सो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत उभा आहे. अगदी जॉईनिंग आणि जॉईनिंगच्या आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा मार्गदर्शन असणार आहे. जवळजवळ सीपी मुंबईला सिलेक्शन झालेले 600 मुलं आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून आपण एकत्र केलेले आहोत आणि त्यांना आपलं युट्यूबच्या माध्यमातून असून किंवा टेक्स्ट मेसेज असलं किंवा बाकी सगळ्या माध्यमातून त्यांना मदत होते, लक्षात ठेवायचं. सो याच पद्धतीने पुणे कारागृहाच्या जे काही पोलीस भरती आहे त्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं जे काही आपण पाऊल उचललोय त्या पाऊलासाठी लक्षात ठेवा. अतिशय महत्वाची गोष्ट, काल जे कट ऑफ होता तो रात्री 2:55 सकाळी तुमच्यापर्यंत तयार करून सकाळी 9 वाजता तुमच्यापर्यंत गेलेला होता. सो अशा पद्धतीनं जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करतोय. एक लक्षात ठेवा, याचा एकच हेतू आहे की तुमची वर्दी तुम्हाला मिळून जावी, एवढाच विषय. सो अतिशय महत्वाचा विषय आहे. सीपी मुंबईच्या पोलीस भरतीबद्दल पहिला बोलणार आहोत आणि यानंतरचा दुसरा व्हिडिओ जो असेल तो पुणे कारागृहाचा पोलीस भरतीचा व्हिडिओ असेल. पहिली गोष्ट खूप महत्वाची की सीपी मुंबईचं सर कुठेपर्यंत प्रोसेस झाली, काय झालंय, त्याच पद्धतीने मेडिकल कसं होणार, जॉईनिंग कधी होणार, बाकी सगळीच प्रोसेस जे पुढील प्रोसेस आहे ते कशा पद्धतीने होणार आहे आणि आता पॉज कुठं झालेला आहे, कशा पद्धतीने झालेला आहे, त्याचं रिझन काय किंवा सगळी प्रोसेस जी आहे ती पुढची कशी होणार आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन करा. तर मी त्याच्यावरतीच मार्गदर्शन करतोय. सो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मला सुरुवातीलाच विनंती करतोय की आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलचे लिंक जे आहे त्या आज तक ज्यांनी जॉईन केलं नाही त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत भेटतात. सगळ्याच्या सगळ्या जे काही इन्फॉर्मेशन असेल, अपडेट असेल 10 दिवस 15 दिवस अगोदर तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पोहोचत असतात. सो पहिला टेलिग्राम चॅनल जो ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर आपण काय बघणार बघा की आतापर्यंत कुठे प्रोसेस आलेली आहे ते कागदपत्रांचं स्टॉप जे झालेलं होतं, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट पॉज केलेले आहे त्या डॉक्युमेंटवरती डिपार्टमेंट काय निर्णय घेणार आणि कशा पद्धतीने मेसेज येणार आहे हा एक विषय. मेडिकल कधी असणार आहे आणि कशी असणार आहे आणि मेडिकल मधून अपात्र करतात का हा एक विषय आहे. जॉईनिंग कधी होणार हा एक विषय आहे. वेटिंग कधी उचलतात हा एक विषय आणि किती वर्ष असते हा एक विषय आणि किंवा वेटिंगचा नियम काय हा एक विषय तुमच्यापर्यंत मांडणार आहे. आणि पुढील भरतीची तयारी करावी का हा एक विषय, कारण की वेटिंग मध्ये खूप सारी मुलं आहेत. एका मार्कांवरती 12, 13, 14 मुलं मुली आहेत असलेले दिसून येतात आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन एवढ्या मोठ्या प्रमाणात. यावेळी पहिली भरती होती कारण की लेखी ही गेम चेंजर ठरलेली होती, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं जवळजवळ 8 ते 9 घटक तुमच्यापर्यंत आता प्रेझेंट करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही. तर आपण बघूया की आतापर्यंत कुठे प्रोसेस आलेले आहेत. तर बघायला गेलं तर लेखी वगैरे, मैदानी लेखी वगैरे सगळे प्रोसेस पूर्ण होऊन फायनल जी तुमची निवड यादी होती, अंतरिम म्हणतोय, अंतिम नाही तर अंतरिम जी तुमची निवड यादी आलेली होती ती 7 तारखेला आलेली होती, 7 फेब्रुवारीला. आणि तीच आतापर्यंत गृहीत पकडून त्याच्याच बेसिसवरती तुमचं कागदपत्र पडताळणी सुद्धा पूर्ण झालेलं आहे. दुसरी गोष्ट, कागदपत्र पडताळणीमधून किती टक्के अपात्र झाले, 2 ते 3% मुलं ही कागदपत्र पडताळणीमधून अपात्र झालेले आहेत, ज्यांच्याकडे ओरिजिनल दाखले किंवा फक्त टोकन नंबर होता किंवा जे की समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीने मूळ दाखले नाहीत किंवा पुरावे नाहीत अशा मुलांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे. समोर काय म्हणतोय त्याच पद्धतीने एनसीलचा मॅटर झालेला होता, डोमासेलचा मॅटर झाला होता, वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंटचे मॅटर झाले होते, कारण विद्यार्थ्यांना माहित नव्हतं की सर काय प्रोसेस असते. याच्या आधी वारंवार सांगून सुद्धा काही मुलांनी दुर्लक्ष केलेलं होतं आणि आजही दुर्लक्ष करतील, पण ज्यावेळी मोठी ठेस लागेल त्यावेळी त्यांना कळेल की बाबा नाही सर सांगत होते ते बरोबर होते. सो अशा पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून जवळजवळ 2 ते 3% मुलं ही डिस्क्वालिफाय झालेली आहेत आणि ह्याच्या जागेवरती वेटिंगची मुलं घेणार हा एक विषय असणार आहे. आतापर्यंत कोणी प्रोसेस झालेले तर डॉक्युमेंट चेकिंग जे 7 फेब्रुवारीची लिस्ट लागलेली होती त्याच्याच बेसिसवरती तीच फायनल पकडलेली होती आणि ही अंतरिम होती. ह्याच्यामध्ये चेंजेस होतात का, तर 100% होतात, कारण अंतरिम आणि अंतिम ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे जो मी पूर्ण ह्या महाराष्ट्राला समजावून सांगितलेला होता पाठीमागं. सो आतापर्यंत ही प्रोसेस जी आहे ती कागदपत्र पडताळणीपर्यंत आलेली आहे, लक्षात ठेवायचं. आता दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कागदपत्र स्टॉप पुढे काय, म्हणजे जे काही कागदपत्रांचं पॉज केलेलं आहे, काही विद्यार्थी जे अशा आहेत समांतर आरक्षणाचे किंवा कास्टमधले ज्याच्यावरती त्यांचे डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आहेत आणि त्यांना पॉज केले, तिथं थांबवलेला आहे, ह्या मुलांचं काय विषय चालू आहे हा एक विषय लक्षात ठेवा. तर अशा मुलांचं डॉक्युमेंट त्यांनी घेतलेलं आहे, ज्या मुलांना क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची गरज आहे त्या मुलांवरती क्रॉस व्हेरिफिकेशन करून, म्हणजे आता जी प्रोसेस चालू आहे ते सांगतो लेटेस्ट. आता या 2 दिवसामध्ये ती प्रोसेस पूर्ण होऊन जाईल आणि त्यांनी घाबरून जायची गरज नाहीये अजिबात, पहिली गोष्ट सांगतोय. काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर डॉक्युमेंट जमा करून घेतलेत म्हणजे मला डिस्क्वालिफाय करतील का, त्यांचा मेसेज कसा येणार, काय येणार. तर डिपार्टमेंटने ज्यावेळी डॉक्युमेंट जमा करून घेतले त्यावेळी त्यांनी सांगितले की तुम्हाला तुमची मेल आयडी त्याच्यावरती रिप्लाय येईल किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मेसेज येईल असं सांगितलं. तरी सुद्धा तुम्ही भरती कक्षाला फोन करून विचारायचं मध्ये मध्ये की अशा पद्धतीची प्रोसेस घेतलेली होती आणि आमचे डॉक्युमेंट जमा करून घेतलेले होते, 4 दिवसात कळवतो म्हणून सांगितलं होतं आणि आता काय झाले हा एक. पण आताच्या घडीला तुमचे जे क्रॉस व्हेरिफाय ते सगळं प्रोसेस पूर्ण झालेले आहे याची नोंद घ्यायची आहे
आणि पुढच्या 2 दिवसामध्ये बाकी सगळी प्रोसेस पूर्ण होईल. तर कागदपत्र पॉज ठेवलेल्या ह्या विद्यार्थ्यांनी अजिबात मुला-मुलींनी घाबरून जाऊ नका. काही प्रॉब्लेम येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सो हे दुसरे घटक मी पूर्ण केलं. तिसरा विषय आहे की सर मेडिकल कधी? हा एक विषय पाठीमागच्या एक 5-6 दिवसापूर्वी सांगितलं होतं या सगळ्या प्रोसेस की सर मेडिकल कधी आहे? तर मेडिकल हे तुमचं या एंड पर्यंत लिस्ट लागेल किंवा पुढच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं मेडिकल किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मेडिकल होऊन जाईल. कारण की आत्ताची जी प्रोसेस आहे लक्षात ठेवायचं, या ठिकाणी पहिली जी मेरिट यादी असेल आणि पहिल्या मेरिट यादीमधील जी मुलं अनुपस्थित होते म्हणजे अब्सेंट होते त्या मुलांवरती वेटिंग मधली मुलं उचलतील याची नोंद घ्यायची आहे. परत सांगतोय की वेटिंगला मग आता कोणाकोणाला संधी भेटणार आहे, काय भेटणार आहे? तर एका मार्कांवरती एवढं मुलं असतील, 2-2 मार्क 3-3 मार्क मुलांनी थांबायचं की नाही थांबायचं हा तुमचा प्रश्न लक्षात ठेवायचा. कारण की तुमचा वेळ घालवला असं होऊ नये यासाठी तुमची ही जी धडपड आहे ती तुमच्यासाठी सांगतो लक्षात ठेवायचं. कारण की एका मार्कांवरती जर 12 मुलं असतील तर 2 मार्कांचा विषय कसा होईल इथं ह्याच्या आधी पण समजून सांगितलं होतं. त्यामुळे कोणतं सांगते होणार तुझं म्हणून थांबलेलो सर, तो पण नवीन भरती पडली सर, मग मेंटली मी अनबॅलन्स झालो सर, मला त्रास झाला सर, मी स्ट्रेसमध्ये गेलो सर, हे ठरलेले कारण. पण एक गुरु असा असावा की जो मार्ग दाखवणारा असावा, तो दिवा दाखवणारा असावा लक्षात ठेवायचं खूप मोठ्या अंधारामध्ये. सो अशा पद्धतीनं मेडिकल कधी हा एक विषय घेऊयात. तर मेडिकल हे पुढच्या महिन्यामध्ये होऊन जाणार पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. आता जी प्रोसेस आहे ह्याच्यातली जी अपात्र झालेली मुलं त्याच्यामध्ये पटकन जी वेटिंग मधले ती मुलं घेणार हे लक्षात ठेवायचं. आणि ही सुद्धा जी प्रोसेस आहे ती ह्या महिन्याच्या एंड पर्यंत ते पहिल्या एप्रिलच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये सगळी प्रोसेस होऊन जाणार आहे. मेडिकल कशी असते याच्यावरती मोठा व्हिडिओ बनवला, जवळजवळ 32 ते 35 पॉईंट मेडिकलचे तुमच्यापर्यंत शेअर केले. तो जर व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही मेडिकलचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आणि मेडिकलला अपात्र करतात का हा एक विषय लक्षात ठेवायचा. तर 1 ते 1.5% फक्त मेडिकलला अपात्र करतात. तुमचं डोळ्यांचा विषय असेल किंवा कानाचा विषय असेल, ह्या 2-3 जे मुद्दे आहेत त्याच्यावरती फक्त त्यांना सुद्धा लयच मोठ्या प्रमाणात विषय असेल तर आणि तरच लक्षात ठेवा. मेडिकलला घाबरायचं काही कारण नाहीये. जे पॉईंट घाबरून तयार होतात म्हणजे HB, BP हे ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. धाप लागून जाणार त्या दिवशी तुमचं वगैरे 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 लक्षात ठेवायचं. तुम्हाला 1-2 दिवस परत मेडिकलला थांबवतात आणि मग तुम्ही शांत झाल्यानंतर तुमचं मेडिकल घेतात. पण तुमचं मेडिकल प्रॉपर घेतात. काही प्रॉब्लेम घ्यायची काही गरज नाही लक्षात ठेवा. एकदम शांत राहायचं. तरी सुद्धा मेडिकलला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती संपर्क साधू शकता. त्या मुलांना आपण जेवढं होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीनं मेडिकल अपात्र करतात का तर 1 ते 2% मुलांना मेडिकल अपात्र करू शकतात याची नोंद घ्यायची. याची संपूर्ण जे काही जबाबदारी आहे ती डिपार्टमेंटवरती असते, त्यांच्या हातामध्ये हे सगळं निर्णय असतात. आता हे झालं तिसरा पॉईंट, मेडिकल कशी असते, कधी असणार वगैरे वगैरे. चौथा विषय, सर जॉईनिंग कधी भेटणार आहे? जॉईनिंग ही तुम्हाला मे महिन्याच्या दरम्यान भेटून जाईल. एप्रिल महिना हा तुमचा सगळा असाच जाईल. मे महिन्यामध्ये हे विषय जाणार लक्षात ठेवायचं. कारण की आता सगळी प्रोसेस झालेली आहे आणि बाकीचे ट्रेनिंग सेक्शन जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, ते बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला मध्येच घेत नाहीत. पाठीमागच्या 2021च्या पोलीस भरतीमधील जे की पाठीमागं 2 महिने झालं मुलांना बोलवून घेतलेलं आहे, ते तिथं मुख्यालयामध्ये असेच पूर्ण लक्षात ठेवा. कुठलंही ट्रेनिंग नाही काय नाही, त्यांना तिथं जे काही जमल ती सगळी कामं लावण्यात आलेले आहेत लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं ती सुद्धा तिथं 2 महिने थांबलेत आणि तुम्हाला पण एवढे मोठ्या प्रमाणात घेऊन थांबू शकत नाहीत. सो मे महिन्याच्या दरम्यान तुमचं जे काही एप्रिल एंड किंवा मे महिनाच म्हणा, तर मे महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग करून घेण्याची शक्यता दाट आहे. तरी सुद्धा इंटरनली सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपण प्रामाणिकपणे करणार आहोत. तर जॉईनिंगच्या बाबतीत जो निर्णय असतो तो डिपार्टमेंटचा असेल, पण आधीमध्ये जे काही प्रोसेस असतील पुढच्या ट्रेनिंग सेक्शनच्या त्याच्यावरती ह्या गोष्टी सगळ्या डिपेंडिंग असणार आहेत. 6वा मुद्दा खूप महत्वाचा आहे, वेटिंग कधी? तर वेटिंगच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत ही पाठीमागची प्रोसेस होत नाही, आता डॉक्युमेंट पॉज करून ठेवलं, ही जोपर्यंत यातली आणि काही समजा एकंदरीत 3-4 घटक मिळून एक 100 मुलांचं डॉक्युमेंट, 150 मुलांचं डॉक्युमेंट, 200 मुलांचं डॉक्युमेंट पॉज केले असतील, याच्यावरती निर्णय येणार आहे. यावरती निर्णय आल्यानंतर एक 10 मुलं 15 मुलं जर डिस्क्वालिफाईड झाली त्याच्या ठिकाणी वेटिंग मधली उचलतील. अशा पद्धतीने सगळा प्रोसेस आहे. त्यामुळं वेटिंगसाठी थोडा वेळ लागेल. मी आधी सांगितलं होतं की पहिली वेटिंग त्यातली त्यात लवकर उचलतील, पण इथून पुढच्या ज्या वेटिंग लिस्ट आहेत त्याला मात्र 100% वेळ लागणार आहे. 100% वेळ लागतो लक्षात ठेवायचं. दुसरी वेटिंग, तिसरी लिस्ट, चौथी लिस्ट अशा पद्धतीच्या लिस्ट लागतात, त्याला मात्र 100% वेळ लागणार. कारण की 2021च्या पोलीस भरतीत तर आता सुद्धा लिस्ट रिसेंटली लागलेली होती महिन्याभरापूर्वी, सव्वा महिना झालेला आहे. सो एवढा 2-3 वर्षानंतर सुद्धा वेटिंग लिस्ट लागलेली आहे लक्षात ठेवायचं. तर वेटिंगला पहिली वेटिंग लिस्ट ही फास्ट मध्ये लागणार, म्हणजे ती एप्रिलच्या 15 नंतर 15, 17, 20 पर्यंत. आणि तदनंतर मग उचलतात का हा एक विषय आहे. तर 100% उचलतात, त्याचा काही विषयच नाहीये. जे की 3-3 पोस्ट काढलेले विद्यार्थी होते, 2-2 पोस्ट काढलेले विद्यार्थी होते, त्यांना कुठला तरी एकच पोस्ट घ्यावं लागेल, बाकी ठिकाणी तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल किंवा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही गेला तर सुद्धा तिथं तुम्ही अब्सेंट म्हणून तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं. सो अशा पद्धतीनं वेटिंग उचलतात का हे पण सांगितलं, वेटिंग कधी उचलतात ते पण सांगितलं. आता वेटिंग कधीपर्यंत उचलतात हा एक विषय असतो. मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे भरती करणारे की सर कोणतं सांगितलंय की सर वेटिंगला कोण उचलत नाहीत म्हण, 1 वर्ष झाली की ती लिस्ट म्हणे अशीच मर्ज केली जाते किंवा त्या जागा असतात पुढे ढकलतात वगैरे वगैरे.
लक्षात ठेवा पाठीमागच्या भरतीचा इतिहास. आंदोलन 21च्या मुलांना 8,000 मुलांना ज्यावेळी मी घेऊन महाराष्ट्रभर हिंडत होतो किंवा आपल्या डिपार्टमेंट सोबत बैठका होत होत्या, मुख्यमंत्र्यांसोबत बैठका होत होत्या, त्यावेळीच सांगतोय. त्याच्या आधी तर मला 16 वर्षाचा अनुभव आहे, त्याचा काही विषयच नाहीये. पण आताच्या घडीला खूप महत्वाचं की सर वेटिंग लिस्ट कधी पण असते. पहिला रूल असा आहे की वेटिंग लिस्ट ही पुढील 1 वर्षासाठी असते. ज्यावेळी पहिली वेटिंग लिस्ट येते त्यानंतर तिथून पुढे ते 1 वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट असते, लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रतीक्षा यादी दिलेल्या आहे बघा, निकाल पहिला निकाल दिलेला होता, निकालाबरोबर लगेच प्रतीक्षा यादी पण दिलेली आहे. त्या डेट पासून ते पुढील 1 वर्षापर्यंत ही लिस्ट असते. पहिला नियम. दुसरा नियम, ही जी अजून एक आहे की नवीन पोलीस भरती निघूपर्यंत सुद्धा वेटिंग लिस्ट असते. समोर 2 नियम आहेत. एक म्हणजे तुमचं 1 वर्षासाठी किंवा नवीन पोलीस भरती येऊपर्यंत ही वेटिंग लिस्ट असते. तिसरी गोष्ट, इतर कारणांमुळे सुद्धा ही जी वेटिंग लिस्ट आहे, जसं की तलाठीची लक्षात ठेवा, रिसेंटली तलाठीला सुद्धा 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे, लक्षात ठेवायचं. कागदपत्र किंवा बाकी सगळ्याच गोष्टीसाठी वेटिंगच्या मुलांना. तशाच पद्धतीनं या मुलांना सुद्धा वेटिंगसाठी काल किंवा पिरियड जो आहे तो वाढवून देण्यात येतो आणि 100% देता येतो, त्याचा काही विषय नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे 17ची मुलं जर 20 ला घेत असेल तर विचार करा, 21ची मुलं 23, 24, 25 ला घेत असेल तर विचार करा, तर 25ची मुलं ही 26 एंड पर्यंत घेतली जाणार आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. त्यामुळे त्या मुलांमध्ये जी भीती आहे की सर वेटिंग लिस्ट लगेच मर्ज होते, 1 वर्षाच्या आतमध्ये व्हायलाच पाहिजे वगैरे वगैरे, तर असा काही विषय नाहीये. पाठीमागचा इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे आणि वेटिंगच्या बाबतीत तर मी परफेक्ट इन्फॉर्मेशन, एवढा अनुभव आहे की बघायला नको. तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पण लईच वेटिंगला आहात मार्कांनी तर अजिबात थांबू नका, विनंती करतोय. आयुष्य कमी आहे, पिरियड कमी आहे, भरतीची जागा ज्या आहेत ते कमी होत चाललेत आणि कॉम्पिटिशन वाढत चालले. त्यामुळे तुम्ही किती थांबायचं, किती विश्वास ठेवायचा आणि किती पळायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. त्यामुळे मी सांगतोय त्यावेळी पळायला मात्र विसरायचं नाहीये. सो वेटिंगचे नियम पण तुम्हाला मी सांगितलेले आहेत. 6वा विषय आहे की पुढील भरतीची तयारी करायची काय सर. आता सगळ्या गोष्टी झाल्या मगापासून, कसं थांबलंय, काय झालंय, त्याच पद्धतीनं जॉईनिंग कधी होणार, मेडिकल कधी होणार, पुढची प्रोसेस कधी होणार, आता कुठं पॉज झालेत, आता डिपार्टमेंटचं काय चालू, हे सगळं तुम्हाला मी सांगितलं. वेटिंगचा नियम पण सांगितला, कुठल्या वर्षापर्यंत असते, किती पिरियड असतोय, तो पिरियड जो आहे वेटिंगचा तो वाढवता येतो का, 100% वाढवतो, अशा पण सगळी प्रोसेस झाली. आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा विषय म्हणजे सर मी वेटिंगला आहे, 1 मार्काने, 2 मार्काने, 3 मार्काने, कोणतं सांगितले होणार तुझं. लक्षात ठेवा, जे होणार म्हणून सांगतात त्यांना हे माहित नसेल कदाचित की एका मार्कावरती एवढ्या मुलं आहेत, एवढी मुलं आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्यात जास्त वेटिंग कुठं उचललं जाईल हे पण तुम्हाला सांगतोय. चालक आणि कारागृह ह्या दोन्हीच घटकामध्ये सगळ्यात जास्त वेटिंग उचललं जाईल. त्याचबरोबर फक्त कॉन्स्टेबलमध्ये 1% पॉसिबल आहे, 1 ते 1.5%, कारण की जे डॉक्युमेंट मधून डिस्क्वालिफाय झालेले, ज्यांच्याकडे मूळ कागदपत्र नव्हते, ज्याचा दावा त्यांनी केलेला होता, त्यातून आणि इतर जे मुलं आहेत 100%, या 2च गोष्टीमुळे कॉन्स्टेबलची जागा खाली होते. अदरवाईज 3 पोस्ट, 2 पोस्ट झालेली मुलं किंवा फक्त कॉन्स्टेबलला निघलेली मुलं अजिबात जागा सोडत नाही, समजलं. सो कॉन्स्टेबलची 1 ते 2% पॉसिबिलिटी आहे आणि कारागृह आणि चालक 8 ते 9%, 100% वेटिंग उचलली जाईल. पहिल्या लिस्टमध्ये खूप सारी मुलं उचलली जातील, एवढं लक्षात ठेवायचं. पण 2-2 मार्कांनी, 3-3 मार्कांनी, 4-4 मार्कांनी, 5-5 मार्क, जास्तीत जास्त 2 मार्कांनी थांबू शकता. 2 मार्कवाले 3, 4, 5, 6 मार्क अजिबात थांबू नका. मी सांगतोय म्हणून ऐका. तुम्ही अजिबात त्या वेटिंग लिस्टवरती विश्वास ठेवू नका, बघूही नका. तुम्ही पटकन जे पुढच्या 1 महिन्यामध्ये जे पुढचं रणनीती आहे किंवा पुढच्या 1 महिन्यामध्ये जे ग्राउंड आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि आजपासून चाला. 100% तुम्हाला वर्दी भेटणार. आणि जर तुम्ही वेळ बघत बसला की होणार कोणतं सांगितले होणार, अजिबात नाही होणार. 4-4, 5-5 मार्कांनी विशेष लक्षात ठेवा, कारण 10 मुलं जर कमीत कमी जर पकडली तर 40 मार्कांनी वेटिंग उचललं जाते का? एवढं सोपा विषय आहे का? त्यामुळे कुणीही कुणावरती विश्वास ठेवू नका. मी सांगतोय त्या पद्धतीने लगेचच पटकन उठायचं आणि पटकन तोच शूज, तीच शॉर्ट आणि तोच सँडू घालून पटकन जायचं ग्राउंडवरती. पूर्ण शूज फाटूपर्यंत पळायचं आपल्याला. आणि काय पण करून यावेळेच्या पोलीस भरतीमध्ये नाव लागलंच पाहिजे, ऍट एनी कॉस्ट नाव लागलंच पाहिजे, अशा पद्धतीने धावायचं आहे. सो वेटिंग परत सांगतोय की पुढील भरतीची तयारी करायची का, तर 100% ज्या मुलांना मार्क कमी आहेत, जास्त करून 2 मार्कांपर्यंतच्या वेटिंगच्या मुलांनी थांबा. अदरवाईज त्याच्या पुढच्या मुलांनी कुणी थांबू नका. तुम्ही नवीन भरतीची तयारी करायची आहे, 100% तयारी करायची आहे. समोर एकंदरीत अतिशय महत्वाचा विषय होता की सर मुंबई पोलीस भरती प्लीज मार्गदर्शन करा की कशा पद्धतीने, कुठं प्रोसेस आले, काय आले, सगळ्या गोष्टी. अशा पद्धतीने जवळजवळ 600-750 मुलांचे जे सिलेक्शन झाले ती मुलं आपण एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न हे पहिल्या दिवसापासून करत आलोय आणि आताही करतोय. सो खूप महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक करा आणि त्याच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचे ग्रुप आहेत अतिशय महत्वाचे, तिथं सगळी इन्फॉर्मेशन टेक्स्ट स्वरूपात दिली जाते. तुम्ही पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेससाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.